मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो त्या गोष्टीचं आज त्यांनी सगळा खुलासा केलेला आहे. म्हणजेच रविराज आणि प्रतिमा आत्या यांच्या अपघाताचा हा मास्टरमाइंड नागराज, फायनली याला अटक झाली आहे प्रेक्षकांनो. पण यामुळे रविराजांना खूप इमोशनल डॅमेज झालाय. आजचा रिव्ह्यू ना तुम्ही खरंच स्किप करू नका. अमेझिंग, दुसरा शब्दच नाही आजच्या रिव्ह्यू साठी. नागराज घरी आरामशीर बसलेला असतो. सुरुवातीला आपण बघतोय पोलीस येतात आणि म्हणतात, नागराज किल्लेदार. नागराज म्हणतो, हो हो मीच आहे. पोलीस घरामध्ये प्रवेश करताच नागराज म्हणतो, काय झालं इन्स्पेक्टर? इन्स्पेक्टर डायरेक्ट सांगतात, तुम्ही नागराज किल्लेदार ना, तुम्हाला आम्ही अटक करत आहोत रविराज किल्लेदार यांच्या अपघाताचा कट रचल्या प्रकरणी. आणि मग तिथे अर्जुन सायली पोहोचलेत. प्रतिमा आत्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली आहे. प्रतिमा आत्या आणि सुमन दोघीच तिथे आहेत. अर्जुन सायली घरात येतात. एवढं करून सवरून सुद्धा नागराज कसला कबूल होतोय? नागराज म्हणत असतो, काही पण काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर? मी माझ्या कुटुंबाला जीवे मारायचा प्रयत्न केला? असं होऊच शकत नाही. मी रविराज किल्लेदारला का मारेल? माझा सख्खा भाऊ आहे तो. अहो मी का मारेल माझ्या भावाला? काहीच्या काही काय बोलताय? तेवढा तिथे रविराज पण आलेत. रविराज म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही इथे? नागराजने काहीतरी पुन्हा करून ठेवलेलं दिसतंय. रविराज आल्या क्षणी नागराज मोठ्याने कांगावा करायला लागतो आणि म्हणतो, दादा अरे मी काही केलेलं नाहीये. अरे दादा यांना सांग ना तू. नागराज काका, मी ऑलरेडी सगळं सांगितलेलं आहे इन्स्पेक्टर सावंतांना. आणि आता सिनियर ऐक, अरे तुलाही सांगतो. अर्जुन आता सांगतोय सगळं रविराजांना. अरे सिनियर, आपण तुझ्या अपघाताचा जो मास्टर माइंड शोधत होतो ना, तो दुसरा तिसरा कोणी नाहीये. हा मास्टर माइंड म्हणजे हा नागराज काकाच आहे. अर्जुन पुढे म्हणतोय, इन्स्पेक्टर याला अटक करा. रविराज हे ऐकल्या क्षणी खूप घाबरून गेलेत म्हणा, किंवा आश्चर्य वाटतंय त्यांना, विश्वास बसत नाहीये. रविराज म्हणतात, नागराज अरे काय ऐकतोय मी हे? नागराज म्हणतो, नाही रे दादा, अरे काहीच्या काही बोलतोय अर्जुन. अरे हा मस्करी करतोय रे अर्जुन. ए अर्जुन, अरे मस्करी नाही करायची हा, अशी जीवघेणी अर्जुन. नागराज केवढ्याने कांगावा करतो बघा. आणि म्हणतो कसा पुढे, ए अर्जुन, आता या क्षणाला तर नाहीच नाही हा, ही असली मस्करी करू नकोस. बघ जरा माझ्या बायकोची काय अवस्था झाली आहे. अरे सुमनला काही झालं तर? रविराज म्हणतात, नागराज, अर्जुन हातात पुरावे असल्याशिवाय कधीच खोटे आरोप करणार नाही. नागराज म्हणतो, अरे कसला कपाळाचा पुरावा दादा? अरे तुमचा अपघात त्या महिपत शिकरेने घडवून आणला होता 22 वर्षापूर्वी. अरे त्याने स्वतः कबूल केलंय ना. अरे वहिनी समोर, अरे टीव्हीवर पण दाखवलं ना रे. सायली म्हणते, हो केलं होतं ना नागराज काका, त्याने कबूल केलं होतं. पण त्याचबरोबर महिपत शिकरेने हेही सांगितलं होतं की त्याला हा अपघात घडवून आणण्यासाठी सुपारी दिली होती. आणि ती सुपारी तुम्ही दिली होती नागराज काका, तुम्ही दिली होती. रविराजांना तर काही सुधरत नाहीये. हे काय ऐकतायत ते? त्यांचा सख्खा भाऊ त्यांचा पक्का वैरी निघाला. नागराज सायलीवर धावून जातो आणि म्हणतो, काही काय बोलते सायली, खोटं हे सगळं. अरे सगळं साफ खोटंय. तुम्ही सगळे कट रचताय माझ्याबद्दल. अरे दादा यांचं ऐकू नको. एक नंबरचे खोटारडे हे सगळे, एक नंबरचे खोटारडे. माहित नाही मला, पण या दोघांचा नक्कीच माझ्यावरती काहीतरी राग आहे, म्हणून हे सगळं करतायत ते. आता प्रतिमा त्या यावर उत्तर देतात नागराजला आणि म्हणतात, नागराज भाऊजी काय बोलताय तुम्ही? सुमनला मारहाण तुम्हीच करायचे ना? बापरे प्रेक्षकांनो, आज एपिसोड बघताना अक्षरशः अंगावर काटा आलाय. प्रतिमा त्या नागराजला म्हणतात, का माहित नाही भाऊजी, तुम्ही सुमनला मारहाण करत होतात आणि सुमनला त्रास देत होतात तुम्ही, आणि म्हणूनच सगळ्यांचा तुमच्यावर राग आहे. आणि भाऊजी आता कळतंय मला, तुमची पापं एवढ्यावरच थांबलेली नाहीयेत. नागराज म्हणतो, वहिनी, अगं वहिनी तू सुद्धा असं बोलतेस मला? अगं माझं ऐकून तरी घे. प्रतिमा आत्याच्या जवळ जातो नागराज. तेव्हा रविराज मोठ्याने ओरडत म्हणतात, थांब नागराज. इन्स्पेक्टर सावंत, अर्जुन, तुला असं का वाटतंय आमच्या अपघाताच्या मागे नागराजचा हात आहे? तुमच्या हातामध्ये काय पुरावा लागलाय ज्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की नागराजने हे सगळं केलंय? अर्जुन म्हणतो, सिनियर सगळं सांगतो तुला. नागराज काका अजूनही महिपत शिकरेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, हे आम्हाला ऑलरेडी कळलं होतं. अर्जुनने आता सगळा प्रकार सांगितलाय की कसा यांचा नागराजवरचा संशय म्हणजे पक्का होत गेला. म्हणजे ते सगळं पोरी आल्या होत्या ना प्रेक्षकांनो, ते त्यांचं काव्या, भूमी वगैरे, तर त्या एपिसोड पासून सुरुवात केली आहे त्यांनी. आणि सगळं अर्जुन फक्त बोलतोय, ओठ हलताना दाखवलेत आणि आपल्याला सगळा मागचा फ्लॅशबॅक इथे ऐक आणि प्रत्येकाच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स दाखवलेत. नागराजने सुमनला किडनॅप केलं तिथपासून ते सुमन सापडली आणि सुमनने सगळं सांगितलं
की नागराजनेच तिला किडनॅप करून ठेवलं होतं तिथपर्यंत, आणि नागराजला आतापर्यंत पकडेपर्यंत सगळा प्रवास आपण बघतोय. एवढंच नाही तर महिपतला तो भेटायला आला होता ना, तेही सांगितलंय अर्जुनने. हे सगळं सांगितल्यावर सुद्धा नागराज म्हणतो, काही बोलताय का तुम्ही? काही बोलता आणि आम्ही विश्वास ठेवायचा का तुमच्यावर? लगेच सायली म्हणते, आम्ही खोटं बोलतोय, पण तुमची बायको पण खोटं बोलेल का? नागराज म्हणतो, माझी बायको? माझ्या बायकोला काही समजत नाही सध्या. माझ्या बायकोचं डोकं ठिकाणावर नाहीये. 5 मिनिटापूर्वी बोललेलं लक्षात राहत नाही तिच्या काय लक्षात राहणार आहे? सुमन ओरडून म्हणते नागराजला, मला सगळं कळतंय, सगळं आठवतंय मला. सुमन नॉर्मल बोलताना बघून नागराज घाबरला की नागराज सुमनकडे बघतच राहतो. सुमन नागराज समोर जाऊन म्हणते, मी हे कधीच विसरणार नाही, मला महिपतने नाही तुम्ही किडनॅप केलं होतं. नागराज आता घाबरून म्हणतो, नाही 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 नाही, ही काय पण बोलते, हिच्यावर विश्वास ठेवू नका इन्स्पेक्टर साहेब, अजिबात विश्वास ठेवू नका, हिचं डोकं खराब आहे. अहो मी म्हटलं ना, हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे हिच्यावर. खिशातून गोळ्या काढतो आणि म्हणतो, या गोळ्या बघा, या गोळ्या दिलेल्या आहेत तिला डॉक्टरांनी आणि ही काही बडबडते, अहो हिच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. ए सुमन, काही पण बडबडते का ग तू? आता त्या गोळ्या इन्स्पेक्टरच्या हातात देतो बरं का नागराज. मग अर्जुन म्हणतो, नागराज काका, सुमन काकूला काहीही झालेलं नाहीये. रविराज म्हणतात, अरे अर्जुन, हे कसं काय शक्य आहे? अरे डॉक्टरांनी तर स्वतः कन्फर्म केलं ना, म्हणजे तिला होणारा त्रास ट्रॉमामुळे, हे सगळं डॉक्टरांनी सांगितलं ना रे. मग सायली म्हणते, रविराज काका, हे सगळं आमच्या विनंतीमुळे झालं. प्रतिमा आत्या म्हणतात, काय? सायली म्हणते, हो आत्या, आम्ही आधीच डॉक्टर सुनीतांना जाऊन भेटलो होतो आणि झालेला सगळा प्रकार सांगितला. म्हणजे अर्जुन आणि सायलीने प्लॅन करून नागराजला कसं अडकवलं हे सगळं त्यांनी टोटल एक्सप्लेन केलेलं आहे आणि इथे आपल्याला सगळे मागचे सीन दाखवलेले आहेत आणि फक्त ओठ हलवताना दाखवलेत की काय काय प्लॅन होता. ओ माय गॉड प्रेक्षकांनो, खरंच कसला एपिसोड दाखवलाय त्यांनी. म्हणजे फक्त नागराजला अटकच नाही झाली तर रविराज किल्लेदार किती इमोशनली डॅमेज झाले ना, असलं सॉलिड दाखवलंय त्यांनी. आजच्या रिव्ह्यूला प्लीज लाईक करायला विसरू नका, कारण आजचा रिव्ह्यू खूप महत्वाचा आहे. फायनली नागराजला अटक झाली आहे. आता त्याचा प्रोमो आलेला काल मी सांगितलं तुम्हाला की नागराज आता सुटण्याचा प्रयत्न करतो आणि तो सुटतो सुद्धा, पण सायली अर्जुन पुन्हा सुमनला मारहाण केल्याप्रकरणी त्याला अटक करतात पुन्हा एकदा. तर सायलीने हे सगळं सांगितलं तेव्हा नागराजच्या पायाखालची जमीन सरकली आहे की कसं त्याला गाफील ठेवून अर्जुन सायलीने प्लॅन केला ते. प्रतिमा त्या म्हणतात, बापरे, हे सगळं भयंकर आहे. सायली पुढे सांगते की सुमन काकूंवर कसलेच उपचार सुरू नाहीयेत, या गोळ्या विटॅमिनच्या गोळ्या आहेत. रविराज डोक्याला हातच मारतात. आता प्रेक्षकांनो, हे सगळं म्हणजे त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे होतं. नागराज आता सुमनकडे दात खाऊन म्हणतो, सुमन खोटं बोलली माझ्याशी, नाटक केलंस तू सगळं सुमन. सुमन आता त्याच्याकडे बघते रागाने आणि म्हणते, का नाटक फक्त तुम्हाला करता येतं? सभ्य असल्याचं नाटक, बायकोची काळजी असल्याचं नाटक, सख्या भावावर प्रेम असल्याचं नाटक, आणि ही सगळी नाटकं जी आहेत ना तुमची, आता ती तुमच्यावर उलटली आहे बरं का. आता रविराजांना विश्वासच बसत नाहीये प्रेक्षकांनो. हे बोलताना सुद्धा त्यांचे ओठ थरथरत असतात. रविराज म्हणतात, अर्जुन तुला असं का वाटलं की या सगळ्याची सुरुवात नागराजमुळे झाली आहे? मग अर्जुन म्हणतो, सिनियर, आम्हाला तेव्हाच डाऊट आला होता की या अपघाताप्रकरणी नागराज काकाचाच हात आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, तुमच्या भावाच्या गुन्ह्याचा पुरावा सुद्धा आहे आमच्याकडे रविराज किल्लेदार. नागराज म्हणतो, पुरावा? कोणता पुरावा आहे तुमच्याकडे? अरे दाखवा ना, कोणता पुरावा आहे तुमच्याकडे? काही बोलताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, सिनियर, नागराज काकाने स्वतः ऍक्सिडेंट प्लॅन करायची कबुली सुमन काकूकडे दिली आहे, कारण त्याला पटलं होतं सुमन काकूला काहीच समजत नाही, सुमन काकूच्या डोक्यावर परिणाम झालाय, म्हणून नागराज काकाने हे सगळं केलं. आता नागराज करून सवरून नामानिराळा बघा प्रेक्षकांनो, काय आव आणतोय नागराज, जणू काही तो अगदी निर्दोष आहे आणि त्याच्यावर अर्जुन सायली खोटा आरोप लावताय. अगदी कमालीचे एक्सप्रेशन्स आहेत प्रेक्षकांनो प्रत्येक कलाकाराचे. नागराज आता सुमनकडे बघून रडायला लागतो आणि म्हणतो, काय ग सुमन, अगं कशाची शिक्षा दिली ग मला? अगं सांगून टाक ना, अगं काय केलं ग मी तुझं? काय चुकलं माझं? सांग ग बाई, काय चुकलं? लगेच सुमनच्या पायाशी पडतो बर का, हातपाय जोडायला लागतो आणि सुमनला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागतो नागराज. अगं सुमन, मी राग 1-2 वेळेला फटके मारले असतील ग तुला, बोललो असेल मी काही राग सुमन, पण तू असा बदला काढणार का ग? काय ग सुमन, इतका वाईट आरोप करते का ग माझ्यावर? माझ्या भावाला मी मारलं असं सांगतेय तू लोकांना? अगं सुमन, रविराज किल्लेदार माझा भाऊ आहे ग, माझा भाऊ आहे तो, माझं दैवत आहे ग, ते देव आहे ग तो माझा. मी का मारीन ग माझ्या भावाला, का मारीन मी सुमन?
काय रडतोय, काय पडतोय? एखाद्या तिराईत माणसाला वाटेल खरंच याने काही केलं नाहीये. नागराज मोठ्याने रडतो बरं का आणि म्हणतो, "सुमन का गं? का केलंस गं तू असं? का गं सुमन? का शिक्षा देतीये गं मला? काय खोटं बोलून मिळतंय गं तुला?" मग आता सुमन धरते नागराजची कॉलर आणि म्हणते, "खोटं? खोटं आहे हे सगळं? खोटं बोलतेय मी? तुम्ही माझ्यासमोर हसत-हसत निर्लज्जपणे तुमच्या सगळ्या पापांची कबुली दिलीत, हे खोटं बोलतेय मी?" नागराज म्हणतो, "अगं सुमन, जे पाप मी केलंच नाही, त्या पापाची कबुली मी का देऊ तुला सुमन?" अर्जुन म्हणतो, "कळेल रे नागराज काका, कळेल सगळं तुला. इन्स्पेक्टर साहेब, सुमन काकू खोटं बोलतीये का नागराज काका खोटं बोलतोय, हे आता आपण पुराव्यासकट सगळ्यांच्या समोर आणूयात." नागराज लगेच म्हणतो, "हा दाखवा ना पुरावा." काय नाटकं करतोय प्रेक्षकांनो नागराज. बापरे! असली पांढऱ्या रक्ताची माणसं खूप भयंकर असतात बरं का. आपण फक्त या मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. इन्स्पेक्टरांनी मग सगळ्यांसमोर लाव रे तो व्हिडिओ केलाय. म्हणजे नागराज सुमनला जे काही बोललाय ते सगळंच्या सगळं इन्स्पेक्टरांनी या सगळ्यांना दाखवलंय. प्रतिमात्या आणि रविराज काकांचा तर विश्वासच बसत नसतो प्रेक्षकांनो. आता मात्र नागराज काळा पांढरा होतो बरं का. व्हिडिओ पाहिल्यावर त्याला आता कळतंय की तो किती गाफील राहिला होता. सुमनच्या समोर त्याने सगळी कबुली दिलेली ती सगळ्यांनी पाहिली आहे. रविराजांना विश्वास बसत नाहीये. सुमन आता रडायला लागते बरं का. इन्स्पेक्टर सगळ्यांना ते व्हिडिओ दाखवत असतात. आता बघा नागराज कसा करतो. एवढं सगळं पुरावा दाखवून सुद्धा म्हणतो की "अरे नाही रे, ए दादा, अरे फेक व्हिडिओ आहे हा. अरे मी नाहीच आहे त्या व्हिडिओमध्ये. कायचे काय दाखवताय रे तुम्ही? अरे फेक व्हिडिओ आहे हा. मी नाहीच आहे तो." बापरे! प्रेक्षकांनो एवढं सगळं करण्यापेक्षा पाप करायच्या आधी 100 वेळेला विचार करावा ना. काय तर म्हणे त्या प्रॉपर्टीसाठी हे सगळं नागराजने केलं. कुठली प्रॉपर्टी कोणासोबत असते प्रेक्षकांनो? गेल्यावर तर सगळ्यांना रिकाम्या हातानेच जायचंय ना. पण कलियुग काय बोलणार दुसरं प्रेक्षकांनो. मलाही आता शब्द सुचेनात. तर आता सुमन म्हणते, "काय खोटं बोलताय तुम्ही सगळ्यांसमोर? माझ्या समोर तुम्ही तुमच्या पापांची कबुली दिली. मी स्वतः तो व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे." नागराज म्हणत असतो, "नाही रे दादा, अरे फेक व्हिडिओ आहे हा. अरे खोटं बोलताय दादा हे सगळं. अरे हे सगळे खोटं बोलताय." आता रविराज हळू नागराजच्या समोर येतात बरं का. नागराज म्हणतो, "नाही रे दादा, मी असं वागेल का रे तुझ्याशी? खोटं आहे रे दादा." आता रविराज सणसणीत कानाखाली मारतात नागराजच्या बरं का आणि त्याची कॉलर धरतात आणि म्हणतात, नागराज का केलं तू हे सगळं? काय रे नागराज, सख्खा भाऊ होता ना रे तू माझा. अरे बापासारखी माया केली ना रे मी तुझ्यावर. बापासारखी माया केली रे नागराज." अर्जुन, "अरे आमचे आई वडील गेले तेव्हा याची आई झालो रे मी. याचा बाप झालो रे मी. अरे माझ्या मायेची परतफेड या माणसाने अशी करावी." अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलंय प्रेक्षकांनो. मला पण फार वाईट वाटतंय. रविराज म्हणतात, "कसला सूड उगवला रे नागराज, कसला सूड उगवला रे तू माझ्यावर? तुझ्यावर प्रेम केला याचा सूड उगवला का रे नागराज? का तुझ्या शिक्षणावर, तू न करत असलेल्या सगळ्या बिझनेसवर लाखो रुपये उधळले रे मी नागराज? का का केलं रे तू असं सगळं नागराज? अरे सोन्यासारख्या या पोरीसोबत तुझं लग्न लावून दिलं रे मी नागराज. या गोष्टीचा सूड उगवला तू." नागराजला आता प्रत्येक गोष्टी परत ते मारतायत बरं का रविराज. एक झालेल्या सगळं त्यांनी जे केलं त्याच्यासाठी ते सगळं रविराज त्याला बोलून दाखवतायत आज. आणि आता तो नागराज मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो बरं का. रडतोय मोठ्याने रविराज. आता जोरात मारतात नागराजला आणि तो सुमनच्या पायाशी पडतोय नागराज. प्रतिमा त्या रडत म्हणतात, "बस करा हो रविराज, बस करा. किती त्रास करून घेताय स्वतःला." रविराज म्हणतात, "काय करू प्रतिमा याचं? काय करू सांग? ओवाळू या माणसाला, ओवाळू का सत्कार करू या माणसाचा?" नागराज खाली पडलेला असतो. रविराज आता त्याला लाताबुक्क्याने तुडवतायत आणि म्हणतायत, "बघ बघ प्रतिमा, अगं आपलाच नाही ग, आपल्या तन्वीचा पण विचार नाही केला ग याने. अरे आपल्या तन्वीला मारायला निघाला होता ग हा." आणि मग नागराज मोठ्याने रडत असतो, "नाही रे दादा, नाही रे." रविराज म्हणतात, "काय रे नागराज, अरे माझी तन्वी किती जीव लावायची रे तुला." आता रविराज मारत असतात लाताने त्या नागराजला. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, "हे बघा कायदा हातात घेऊ नका, मारू नका त्यांना." पण रविराज काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. रविराज म्हणतात, "तन्वी किती किती प्रेम करायची रे तुझ्यावर नागराज. अरे अरे रोज तुझ्या मांडीवर झोपायची ना रे. अरे आजारी पडली की तुझ्याच हातून औषध घ्यायची ना रे नागराज. काय मिळवलं रे तू हे सगळं करून? मला वाटायचं रे तुझं पण खूप प्रेम आहे माझ्या तन्वीवर मनापासून. पण नाही रे नागराज, नाही रे, नाही." असं म्हणून ते खूप रडायला लागतात प्रेक्षकांनो. आणि एका क्षणाला त्यांना अचानक चक्कर यायला लागते. नागराज असा नुसता त्यांच्या पायाशी पडलेला आहे बरं का.
काय नाटकं करतोय नागराज. पण आता रविराजांना अचानक भोळ येते बरं का. हा धक्का त्यांना सहन झालेला नाहीये. अर्जुन त्यांना पटकन सावरतो आणि म्हणतो, "सिनियर, तू बस बरं खाली बस." सुमन पाणी आणते बरं का रविराजांसाठी. रविराज आता पाणी पितात आणि थोडं शांत व्हायचा प्रयत्न करतात. अर्जुन म्हणतो, "सिनियर, तू बस, शांत हो बरं तू आता, इतका विचार करू नकोस." पण रविराजांना हा धक्का खूप मोठा आहे प्रेक्षकांनो. आपण इमॅजिनच करू शकत नाही काय वाटत असेल त्यांच्या मनाला. रविराज म्हणतात, "इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा याला, घेऊन जा माझ्या डोळ्यासमोर. मला या माणसाचं तोंडही बघायचं नाहीये." नागराज पुन्हा उठून बसतो आणि म्हणतो, "अरे दादा, सगळं खोटं आहे रे. तू विचार कर रे. मी का वागेन रे तन्वीशी असा?" नागराजने असं बोलल्यावर पुन्हा रविराज म्हणतात, "इन्स्पेक्टर, याला घेऊन जा. मला याचे शब्द पण माझ्या कानावर नको आहेत." इन्स्पेक्टर आता त्याला उचलणार नागराजला, पण त्यापूर्वी अर्जुन आता त्याची कॉलर धरतो नागराजची आणि म्हणतो, "नागराज काका उठ. तुझी सावली सुद्धा मी आता या घरावर पडू देणार नाहीये. इन्स्पेक्टर सावंत, अरेस्ट करा या माणसाला." अर्जुनने आता नागराजला अरेस्ट करायला सांगितलंय. नागराज तरी पण मोठ्याने रडतो पडतो आणि म्हणतो, "दादा, अरे खोटे रे सगळं. दादा, अरे खोटे रे. अरे मी खरंच काही केलेलं नाहीये दादा. अरे दादा." अर्जुन म्हणत असतो, "चुप बस नागराज काका, ओरडू नकोस." नागराज खूप मोठ्याने कांगावा करतोय. आता नागराजला ते काय ते हतकडी का काय ते बांधण्यात येतंय आणि ते फरफटतच नेतात नागराजला. कारण नागराज बाहेर जायला तयारच नसतो आणि मोठ्याने म्हणत असतो, "अरे दादा ऐक रे, अरे खरंच मी काही केलेलं नाहीये ए दादा." बाहेर जाईपर्यंत नागराज आरडाओरडा करत असतो प्रेक्षकांनो. नागराजचे शब्द सुद्धा रविराजांना ऐकावेसे वाटत नाहीये. फायनली नागराजला घेऊन जातात आता पोलीस. रविराज आता खूप हर्ट झालेले आहेत. एवढा मोठा इमोशनल डॅमेज झालाय की तो कधीही भरून न निघण्यासारखा आहे. सायली अर्जुन आता भांबावून एकमेकांकडे पाहायला लागतात की हे सगळं काय होऊन गेलं. सुमन रडते बिचारी त्या रविराजांच्या पायाशी बसून. प्रतिमा आत्या पण त्यांच्याच जवळ आहेत. मध्ये सुभेदारांचं सीन घेतलाय. प्रताप काका म्हणतात, "काय ग कल्पना, सायली अर्जुन आले नाही?" कल्पना ते म्हणतात, "नाही ना हो, मी केव्हाची वाट बघते पोरांची. जाताना जरा टेन्शन मध्येच दिसले हो मला. जरा फोन करता का हो अर्जुनला?" प्रतापराव म्हणतात, "थांब कल्पना, येतील ना, कामासाठी गेलेत ना बाहेर, येतील मग. आणि लहान नाही आहेत ना ग ते, येतील ना." कल्पना ते म्हणतात, "का कोणास ठाऊक, जरा जीवाला घोर लागल्यासारखं वाटतंय. तुम्ही करा बरं आधी अर्जुनला फोन." प्रतापराव म्हणतात, "बरं थांब जरा, 10-15 मिनिटं वाट बघू, नाही आलेत की करू आपण फोन हा." आता तिथे प्रिया बसलेली असते बरं का. प्रेक्षकांनो, प्रिया आता रोज साड्या घालायला लागली आहे. छान दिसते पण प्रिया साडीमध्ये सुद्धा. प्रिया आता तिथेच बसून विचार करत असते, हे अर्जुन आणि सायली कुठे गेले धुंडारायला? त्या सुमीची चौकशी करायला गेले वाटतं. आजकाल त्या सुमीचं जास्तच कौतुक चाललंय. जाऊ दे ना, करे नका कौतुक. पण सायली अर्जुन माझी चौकशी करत नाहीयेत ना, माझ्यापर्यंत ते पोहोचले नाहीत ना, हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. पण प्रेक्षकांनो, आएगा, सबका नंबर आएगा. शेवटी केलेल्या पापांची शिक्षा इथल्या इथेच मिळते. कितीही घुमवलं, गोल गोल फिरवलं तरी कधी ना कधी प्रिया सुद्धा अशीच एक्सपोज होणार आहे. मैपत झाला, नागराज झाला, आता प्रिया तेवढी बाकी आहे. आता रविराज सुन्न झालेले आहेत. रविराज म्हणतात, "मी वकिली केली ना अर्जुन." आता हा सीन दाखवलाय त्यांनी. रविराज म्हणत असतात अर्जुनला, "अर्जुन, मी जेव्हा वकिली शिकलो ना, तेव्हा मी शिकलो होतो रे की पुराव्यावर विश्वास नाही ठेवायचा, इन्स्टिंक्टवर सुद्धा विश्वास ठेवायचा. अरे समोर जे चित्र दिसतं ना अर्जुन, म्हणजे त्याच्यावर नाही रे, त्याच्या आतल्या ज्या खुणा असतात ना, त्या त्या पण ओळखायला शिकायचं. मी शिकलो होतो रे हे सगळं वकिली करताना अर्जुन. पण हे सगळं मी आतापर्यंत बाकीच्यांच्या बाबतीत करत राहिलो रे, पण माझ्या भावाच्या बाबतीत कसं काय विसरलो रे मी अर्जुन. मी कॉलेजला असताना आमचे आई वडील गेले अरे अर्जुन. नागराज लहान होता तेव्हापासून ते कॉलेजला येईपर्यंत मी त्याचे सतत लाड करत राहिलो रे. त्याला काय हवंय, काय नकोय सगळं बघत आलो रे, पण मी त्याला चांगुलपणा शिकवायचं विसरूनच गेलो रे." प्रतिमा त्या रडत म्हणतात, "का केलं असेल नागराज भाऊजीने हे सगळं? हे सगळं करून त्यांना काय मिळालं असेल?" अर्जुन म्हणतो, "आपल्याला चौकशी केल्यावर कळेलच प्रतिमा त्या. पण त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता की हे सगळं करून सुद्धा त्याला तुझा पैसा मिळाला नाही सिनियर. कदाचित हे सगळं त्याने प्रॉपर्टीसाठी केलं असावं." अर्जुनच्या या वाक्यावर त्यांनी आजचा हा सुपर डुपर आणि जबरदस्त असा एपिसोड संपवलाय. प्रेक्षकांनो, आता पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की अर्जुन आता सुभेदारांना घरी येऊन सांगतोय की 22 वर्षापूर्वीचा अपघाताचा मास्टरमाइंड सापडलाय. प्रतापराव विचारतात, "कोण आहे तो?" मग रविराज आणि प्रतिमा आत्या पण सुभेदारांच्या घरी आल्या आहेत बरं का. रविराज स्वतः सांगतात, "माझा सख्खा भाऊ आहे तो, नागराज किल्लेदार." आता हे ऐकून प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली ना. नागोबाला अटक झाली म्हणल्यावर आता तिचं काही खरं नाही. आता ती एकटीच राहिलेली आहे प्रेक्षकांनो.
आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. न्यूजमध्ये वगैरे सगळीकडे सांगतायत की नागराज किल्लेदारच होते ज्यांनी त्यांच्या सख्ख्या भावाला मारण्याचा प्रयत्न केला. आता ही बातमी साक्षी पण ऐकते बरं का मोबाईलवरती. सगळीकडे ही न्यूज पसरली असं त्यांनी दाखवलंय. आता रविराज स्वतःचं जीवाचं बरं वाईट करताय का काय माहित नाही, पण त्यांनी स्वतःला लॉक करून घेतलेलं असतं. सगळे सुभेदार बाहेरून दरवाजा वाजवत असतात पण ते उघडत नसतात. मग अचानक सायली येते आणि बाबा अशी हाक मारते आणि मग अचानक रविराज दरवाजा उघडतात. आता फक्त सायली खरी तन्वी आहे हे सत्य बाहेर यायचं बाकी आहे प्रेक्षकांनो. बाकी त्यांनी जवळपास सगळंच एक्सपोज केलंय. आणखीन काय काय राहिलं असेल असं तुम्हाला वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अतिशय छान होता आजचा एपिसोड, पण इमोशनली सुद्धा त्यांनी अप्रतिम दाखवलाय. म्हणजे आज अतिशय उत्कृष्ट आहे एपिसोड असं म्हणायला हरकत नाही. टीव्हीवर नक्की बघा. नागराज पैशासाठी स्वतःची सोन्यासारखी नाती गमावून बसलाय प्रेक्षकांनो. कितीही झालं तरी पैसा आपल्या सोबत येत नाहीत, येतात ती फक्त आपली ही निर्मळ नाती. नागराजने आता कितीही केलं काहीही केलं तरी गेलेला विश्वास तो परत मिळवू शकणार नाहीये नागराज. प्रेक्षकांनो काय बोलू आता तुम्हीच सांगा. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करा. सगळ्यांनी कमेंट करून सांगा तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटलाय. लाईक करायला विसरू नका मंडळी. उद्या भेटूयात पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.